पुसेगाव हिंद केसरी मैदान. आणि हे मैदान म्हणजे मला वाटतं गेल्या वर्षी तुम्ही नव्हता का? होतं गेल्या गेल्या वर्षी. वर्षी होता. काय झालं? हो. काही नाही, गट काढला होता. हं. शिमीला सुट्टीला तर गाडी फसली होती. बर. सुट्टीला गेल्या वर्षी एवढा उजेडत नव्हता तुम्ही पण. नाही, गेल्या वर्षी नव्हतं. तुमचं जास्त म्हणजे जास्त उजेडात कुठं आला तुम्ही? कुठल्या मैदानापासून जास्त म्हणजे सगळं? वडगाव वेली वडगाव हवेलीला काय 5 झालं? लाखात मैदान. 5 लाखाच्या मैदानाने 1 नंबर केला. हो, तिथूनच जास्त चर्चा झाली. बर. त्यावेळेस चर्चा झाली. नंतर त्यानंतर कुठं मैदानात तुम्ही राहिला परत? त्याविषयी म्हणजे तिथं अशी चर्चा झाली, ते इतिहासच झाला आमचा. हम्म. म्हणजे आयुष्यभर ते ध्यानात राहील तिथलचा. हम्म. जे राजा छोटा होता आदत, हम्म. आणि आदतनच म्हणजे फार गट बी शेमी बी अंतरनं गाड्या काढल्यात, त्याच्यामुळं जास्त चर्चा झाली. आता मला सांगा, आपण जे बसलोय मित्रांनो, हे जर हे बघितलं की असं वाटतं की वाटणच की बाबा आपण शेड मध्ये आलोय, नेट मध्ये आलोय, किंवा आपल्याला वाटतंय घरी असल्यावर वाटतंय पहिलं. हो. का हो? हो, घरी असल्यावर वाटतंय, परत घेऊ ती व्हिडिओ. घरी असल्यावर वाटतंय मित्रांनो ही काळजी बैलाची ह्याच्यात काय राजा आणि चिमण्या. हा, आपले महाराजचे साईन ते आपले तिकडे बांधणार आहे. असं म्हणजे एवढी ही सेफ्टी काय काय सांगता येईल? आता थंडी आहे ना, थंडीमुळे सेफ्टी करणंच पडन. लय सेफ्टी केली मग बैल आजारी पडते थंडी लई. त्या पद्धतीने तिकडे पण अशीच असते तुमची? हा, तिकडे आता घरीच राहते. किती दिवस कधी आलता तुम्ही? काय रात्रीच आलो आम्ही, सकाळी पोहोचलो. आल्यावर पहिल्यांदा सेफ्टी केली मित्रांनो. आता तुम्ही बाहेर झोपताला पण बैल आत असणार? हा, बैल गरमीतच ठेवतो. बर. आता ही शीद अजून काय वेगळं काय आहे का? लाईटी बिटी काय असं? लाईट गाडीचे राहते, बॅटरीचे हा. लावतो छोटा लाईट लावायची बैलाला कंटिन्यू. काय सांगचाल फॉर्च्युनरचं मैदान? कुठेतरी मैदान तुम्ही हुकवलं नाही, धडाधड सगळे मैदान हे केले, पण फॉर्च्युनरचं मैदान कुठेतरी हुकलं तुमच्या? काही आपलं नशीब नव्हतं, तेच समजायचं आपण. किती बैल सगळे होते तिथं बैल, सगळे बैल गटपात झालते. पण 3 गाड्या फॉल झालते आमच्या गटालाच, म्हणजे तास पलटी झालता. गटाला 3 गाड्या फॉल? अंतरना गाड्या लागल्या होत्या छकड्याने. बर. मला सांगा, तुमची एक बाईट बघितली मी, फॉल व्हायचं कारण काय? काहीतरी आता झालेच थोडेफार पैरे ते वासरायचे होते. बर. हा, त्याच्यामुळे. नाही, तुमचं पैरे वास्त्र जरी असले तरी टॉपचं असतात पैरे. हा, टॉपचेच होते पैरे, पण सगळे नवीन असल्यावर काही जुळाजुळी झाली नाही. लिंबूचं तुम्ही बोलला, खरं आहे? लिंबूचं याच आहे, या मैदानाला चालतं ते काजडच्या. म्हणजे काय झालं? म्हणजे त्याचा तोटा काय ती नाही सांगितलं तर चालतंय, परंतु कुठल्या मैदानात चालतं, कसं चालतं, काय कसं? काजडच्या मैदानात आमची गाडी होती इकडं 7 नंबर फाटीला. तिथे यश टायमिंगला मी कंटिन्यू फाटीत आलो ना, काही दगड असलं काय असलं फाटीत साईडला करून जातोच मी. यश टायमिंगला मी 10-15 जण त्या फाटीतून आलो. तिथं काहीच नव्हतं. आणि जेव्हा गाडी सोडली, सागर हे सगळे पळत गेले. त्याचे सुट्टीपासून 100-50 मीटरला तिथं होतं ते पडेल. त्यानंच बघितलं, त्याने व्हिडिओ पण ते काढली होती फोनमध्ये. ह्या विषयात तुमचं काय म्हणणं आहे? ह्या विषयावर बैल खरोखर लिंबाऊ पळती? बैल पळू शकत नाही, काहीतरी समजा गाडीच फॉल होईल, हे होईल, असं काहीतरी नुकसान होईल, चांगलं नाही होत त्यानं. लिंबानं म्हणजे ताकद वाढत नाही, परंतु तुमचं म्हणणं आहे की बाबा फॉल बिल, मग त्यामुळे कुठेतरी तिथनं राजा फॉल व्हायला लागला असं तुम्हाला मनात वाटते का? तिथंच तास पलटी झालता ना, त्याच्यानंतर नाही झाला बैल काहीच. मग त्या भागात असं चालतं तुमच्या? नाही, काजड आपल्या इथं बारामती त्या भागात चालतं का तुमच्या शर्यती? तुम्ही ज्यावेळेस आमच्या इकडे तर आतापर्यंत निंबू हे बघितल्या आलेच नाही, आमच्याकडे कोणीच करत नाही तसं. हा, त्या गोष्टीवर म्हणजे आपल्याला पण विश्वास नाही. आता म्हणजे तुम्ही स्पष्ट बोलणार माणूस आहे, किंवा तुमचं काय असेल जे तोंडात म्हणजे स्पष्ट बोलता तुम्ही. मला सांगा, अनेक लोक मध्ये कमेंट मध्ये म्हणले की मीच बाईट घेतली होती की तुम्ही मथुरचा पायरा नाकारला एक प्रकारे, किंवा मथुरला तुम्ही व्हिडिओ मागितला? नाही, तसलं काही नाही. अनेक लोक असे म्हणते भाई एवढं राहुल बाईला व्हिडिओ मागते म्हणजे काय माणूस म्हणावं लागेल? नाही हो, ते चुकीचा व्हिडिओ नी मागितली. ते बैल का आजचा थोडी पळू राहिला, पहिल्यापासूनच बैल पाळणार, आणि त्याची व्हिडिओ मागून काय आपल्याला काय पाहायचा व्हिडिओ बघून? ते पळतोच बैल. म्हणजे कमेंट मध्ये अनेक लोक कमेंट मध्ये करून मला स्पष्ट विचारलं की काय सांगताल मथुर विषय, काय सांगताल? मथुर पाळणारच बैल आहे, आणि तो जिद्दी बैल आहे. म्हणजे मोठ्या मैदानात काही बी करतो. आणि आता या मैदानात बी काही ना काही करून घडणार, तो गोला 100% नेणार बैल. 100%. आता आपली किती बैल आणली ते? आपले सगळेच बैल आहे. किती? परभू आहे, वजीर आहे, राजा, सम्राट,
हा सगळे बैल चिमण्या. मला सांगा तुम्ही ज्यावेळेस आता शहरी क्षेत्रात जर मित्रांनो अनेक लोकांना आपण सांगतो की बाबा ही करा ती करा किंवा चांगली किंमत आली तर द्या बैल, हो. म्हणजे संधीचं सोनं करायचं तर तुम्ही करायचं, म्हणजे एक तुम्ही शिकवून तुम्ही एक प्रकारे संधीच दिला म्हणायला लागेल. हो चिमण्या किती लिखला तुम्ही? चिमणे 64 लाख 64. रुपये. आणि राजा राजा 82 ला. 82 लाख. हम्म. आणि शर्यती क्षेत्रात यायसाठी किंवा किती कष्ट घेतलं तुम्ही किंवा किती पैसे घालवलं ह्या गोष्टी, म्हणजे माणूस काय म्हणतो मला याच्या वाटतं माग बी आमचं पहिल्यापासून कष्ट आहेच. हम्म. आणि ते म्हणजे आज राजा वजीर हे सम्राट हे समजा ही बैल पळू राहिली दिसू राहिली, पण याच्या मागालचं कष्ट नाही माहितीये कोणाला. माणसाला कष्टाचा त्याच्या आवाज ऐकू मागं येत लय नाही. आता नफा तोटा बराच खाल्लेला आहे आम्ही. माणसाला कष्टाचा आवाज ऐका येत नाही, पण ज्यावेळेस तुम्ही त्याचं ही भेटतं फळ भेटतं, त्या फळाचा हो. आवाज माणसाला लगेच बघतो किंवा ह्याला भेटलं. किती पैसे घालवले तुम्ही आतापर्यंत? त्याचा काही हिशोब नाही. हम्म. आम्ही बरेच घालेले, पण त्याच्यात आम्हाला यश पण भेटलं, तेवढे पैसे पण भेटले आपल्याला. भेटले माघारी दिली. म्हणजे त्याला आपल्याला नांदे पहिल्यापासूनच. आपण असं पैसे कमवायच्या हिशोबानं नव्हतं पळत, बर. पण पहिल्यापासून लहान नांदच्या हिशोबानं समजा आपण खेळ करतो. आता तुम्ही ज्यावेळेस सुरुवात, मला वाटतं तुम्हाला आता पहिल्यासाठी बऱ्यापैकी तुम्ही फोन करता किंवा तुम्हाला फोन येत असतील, पण तुम्हाला नाही म्हणत नाही किंवा तुम्हाला अजून पहिल्याला कोणीही करत नाही, म्हणजे तुमचा पहिला म्हणजे थोडक्यात आता तुम्ही टॉप 10 मध्ये तुमची गिनती केली जाते. फॉर्च्युनर किती पावती टाकलेल्या तुम्ही? फॉर्च्युनरला बऱ्याच होत्या, आता प्रत्येक बैलाच्या 2-3 पावत्या, 4-5 गाड्या होत्या. 4-5 गाड्या, म्हणजे जवळजवळ 2 लाख रुपये फॉर्च्युनरला घालवलं. हो. म्हणजे तुमच्या डोक्यात होतं की पण टू व्हीलर किती जिंकल्या? टू व्हीलर एकच भेटली गटाला आणि ती चिमण्याला 2 गाड्या भेटल्या. आणि 2-3 गाड्या फॉल झालत्या ना. सम्राटची पण गाडी लागली होती, ती बी फॉल झाली. परभूची लागली होती, ती फॉल झाली. वजीरची लागली होती, ती बी फॉल झाली. अरे फॉलचा विषय काय, म्हणजे तुम्ही बघताय, तुम्ही एक महाराष्ट्र मी मित्र म्हणतो तुम्ही त्या भागातला टॉपचा ड्रायव्हर आहे, की कुठला कचरा कुठं वाढायचा, कुठलं काय करायचं तुम्हाला चांगलं माहिती आहे. तरी पण तुमच्या तिन्ही पण गाड्या फॉल झाल्या, ह्याचं काय तुम्ही म्हणजे? काही नाही, आता हे नंदी पाळणारे होते, काही वासरायला समजा काही जुळलं नाही, कमी जादा म्हणजे कोणत्या वासराला झापलं नाही, काही नाही. आता अनेक कमेंट मध्ये असं पण म्हणते की शाकीरवर लिंबू फिरलं, तिन्ही पण गाड्या फॉल झाल्या. त्याच्यावर नाही आपल्याला विश्वास, आपण आपली चुकी धरायची. कुठे तर 1 झाली, 2 झाली, 3 झाली, मग मला वाटतं ना बायला खरं असं झालंय का? आता आसन बी त्याचं काही नाही, पण आपण नाही सांगू शकत त्याच्यावर झालं म्हणजे ह्या विषयावर बोलू शकत नाही तुम्ही? नाही. तर काय ज्यावेळेस चिमण्याचा व्यवहार झाला त्यावेळेस 64 लाख रुपयाला झाला, त्यावेळेस अनेक लोक म्हणले की खरंच बाबा ह्यांनी पैसे भरपूर केलं. चिमण्या घेतलेला घेतील तुम्ही? चिमण्या आपण 9 लाख रुपयाला गेलो होतो. 9 लाखाला. आणि काय बघितलं बैला बाबा, ही बैल तेव्हा बघताना काय बघता बैला तुम्ही? काय नाही, शिकणला पळत होता, 1 नंबरात पळत होता. सगळी बांधी मेंदी 1 नंबर होता बैलाच, बंदिश मेंदी दिसायला, हाता पायाला फाउंडेशन भारी होता बैलाचा. त्या हिशोबाने पहिला लहान बच्चा आपल्या जवळचा होता, आपणच 70,000 लय केलं होतं. तुम्ही जिंकला तुम्हीच घेतला परत? म्हणजे 4-6 महिन्यात आपणच घेतला त्याला 9 लाख. आणि राजा कुठून घेतला? राजा आपले निलेत दादा शिरूरचे, आपण त्याला जलवा दिले ना, त्याच्या जवळचा आहे. बर. 64 राजा मला वाटतं 82 लाखाला तुम्ही विकला, परत घेतला कितीला? राजा 1.5 लाख रुपयाला घेतला होता. 1.5 लाख रुपयाला घेतला. बरोबर. विकायचं तुम्हाला काय सांगचाल तुम्ही, की सल्ला काय द्याल की बाबा चांगला पैसे आला तर दिलं पाहिजे बैल का कसं केलं पाहिजे? काय तर तुम्हाला खेळ करायचा असला, थोडं अजून चालवायचं असेल, मोठं करायचं असलं, अजून म्हणजे ह्यात प्रगती करायची असली तर काय केलं पाहिजे? काही नाही, आता नंदी जे ना प्रत्येक दिवस समजा सारखे पळू शकत नाही. बर. आज आपला पळू राहिला, उद्या दुसऱ्याचा पण पळण, प्रत्येक दिवस सारखे राहत नाही. म्हणजे बैलाचं जर समजा संधी सोनं केलं पाहिजे, संधी सोनं केलं पाहिजे तर आपण टिकू शकतो. आता मला सांगा, मैदानाला खर्च किती आहे? तुम्ही इकडे येताय, एवढी बैल घेऊन येताय, टोटल खर्च किती? तुम्ही तर फॉर्च्युनर आला तेव्हा लोकांना दिसले 2 लाख रुपये गेलं, पण तुमचं यायचा खर्च किती होते? आपली घरची गाडी असून बी आपल्याला 20-25 हजार खर्च येतात. किती बैल एका गाडीत? एका गाडीत तर 2 बैल. आणि किती गाड्या आणता? 2 गाड्या, 2-3 गाड्या कंटिन्यू राहत्यास. बर. आता 3 गाड्या आणले. बर. आता शिखरच्या लोकांचा सपोर्ट तुम्हाला भरपूर भेटते, पहिलवान भरपूर. कोणी ही पण माणसं आपल्याला सगळ्यांचा सपोर्ट आहे इकडं. ह्या माणसांविषयी काय बोलतात? त्या माणसांचा सपोर्ट आहे म्हणून तर आपण एवढे दिवस इकडे टिकलो आणि एवढं मोठं नाव झालं. त्याचा सपोर्ट नसतात आपल्याला नाव नसतं झालं एवढं. म्हणजे कोणत्या भागात जाऊ दे सगळेजण सपोर्ट करतेच आपल्याला. म्हणजे सपोर्ट पाहिजे तुम्हाला.
तुम्ही जर आता एवढा सपोर्ट नसतात तर शेवटी आपण आपल्या एकट्याच्या जीवावर बी नेऊ शकत नाही एवढा नाव. पण ह्या भागाविषयी काय सांगचाल तुम्हाला? मी प्रेम देणारा भाग कसं वाटते? कारण इतक्या लांब येत आहे तुम्हाला तरी पण भाग मान म्हणजे सन्मान देते ती. लय भरपूर जण मान सन्मान देते. कोणी बी जेवणाचं त्याचं प्रत्येक जण विचारत राहतं. आणि आतापर्यंत ज्याच्या तिथं बी थांबलं समजा कोणाचे काही हटलीवर कोणीच जाऊ देत नाही. स्वतःच ते घरी जेवण ते म्हणजे जास्त करून आपल्याला खर्च येऊ देत नाही कोणीकडं. भरपूर जण प्रेम देते ती तुम्हाला. प्रेम देते. आता तुम्ही तुमचं पाहुणेच असेल नातेपुत्यांचं, हो त्यांनी चिमण्याची हे केलेली वरात हा. काढलेली प्रकारे. आपले शहीद भाई मुल्लानी हम्म. आपलं सण होता ना त्या टायमिंगला चिमण्या त्याच्यात होता. बर. आपलं याचं माशिरतचं मैदान झालं तवा. बर. बैल पोळत तेव्हा चांगली म्हणजे मोठी मिरवणूक केली त्यानं. त्या वासराविषयी काय सांगचाल? लय जणांचं लक्ष आहे वासरा होत्या. आणि वासरू म्हणजे ज्यावेळेस पहिल्यांदा बघितलेलं माझं मित्रच आहे शहीद भाई, हो त्यावेळेस मला सहज बोलले की बाबा ह्या वासरा म्हणलं 100% तुम्ही बघा म्हणलं. आता जरी फॉर्च्युनरला जरी गणलं गणित तरी म्हणलं पुढे लय नाव करणार वासरू. त्यावेळेस त्यांना सांगितलं, त्यांना हे झालं पण काय ना म्हणजे कुठतरी एक मैदानला पळाला होता वासरू. गटाची व्हिडिओ टाकली त्यानं मला. म्हणे शाकीर भाई असं असं वासरू आहे जालन्या भागात, वासरू कसा घे. म्हणलं भाई व्हिडिओ पाठवा बघतो मी. व्हिडिओ बघितली. म्हणलं एक नंबर वस्तू आहे म्हणे, घेतली म्हणे आपण. हा म्हणलं एक नंबर राहणार वासरू. तेच एक दोन गटाचे व्हिडिओ बघून आपण तेच वासराचा सम्राटचा पायरा होता फॉर्च्युनरला. हा ते काही कारणामुळे ते पायरा जुळून नाही आला. तेच पायरा होता फॉर्च्युनरला. ते जर पायरा असताना 100% सम्राट बी गुलालात असता तिथं. त्या वासरांचं स्पीड म्हणजे त्या दिवशी वडकीच्या मैदानात 100% एक नंबर तुमचाच होता. मी तर म्हणतो ती वासर नाही तर नाही वासर फार चांगल्या गतीनं पळाले ते. तर समजा एवढ्या गाड्याला लढत दिली त्यानं एवढं सोपं नाही. आणि लंबा पल्ला होता तिथं लय चांगली गाडी म्हणजे खालपासूनच ते वासर पळत होते. तिन्ही फेरी चांगली पळाली. काय म्हणजे त्या वासराने हे केलं पण काय तिसऱ्या फेऱ्याला काय झालं तुम्हाला वाटतं? काय दोन्ही वासर होते कमी पडले नाही तिसऱ्या फेऱ्याला बी. 19-20 मध्ये 2 नंबर झाला त्याचा. आता त्याच्या वासराच्या दोन्ही वासराच्या हिशोबानं म्हणजे शेवटी त्याचाच एक नंबर आहे. पण सफेद वासरू बी त्याला कमी नव्हता. म्हणजे दोन्ही नरमादी गाडी पळाली ती. खालून एक वडत होता, शेंड्याला एक वडीत होता. पहिरा बघताना किंवा म्हणजे तुम्ही काय असं नियोजन करता की बाबा ही वासरू आपल्याला पुरं बऱ्यापैकी तुम्ही म्हणजे असं काय नाही की तुम्ही एक नंबरातच खेळता. तुम्ही जर तुम्हाला वाटलं बाबा बघितलं एखादा वासरू चांगलं पळतंय तर त्याला तुम्ही फोन लावता, आपल्याला देताय का तुम्ही डायरेक्ट त्याला फोन लावता? काय बघता नक्की काय काय बघितलं जातं? गाडीला दाबतोय बैल किंवा काय काय काही नाही. आता पहिल्यापासून लहानपणापासून जेव्हापासून 5वी सोडली शाळा तेव्हापासून याच्यातच लगेच अनुभव येतो. वासरू किती पळू राहिला काय लगेच डोक्यात बसतं ते आपल्या बैलात गळ्यात पळण म्हणून. म्हणजे काय बैलाचं काय वासर तर वासर ज्याचा त्याचा अभ्यास राहतो सगळ्याला पहिल्यापासून आपण त्याच्यात. काय सल्ला द्याचाल किंवा बैल खरेदी करताना किंवा सर्वसामान्य मालकांना किंवा ज्यांची बैल पळते ती एक नंबरला किंवा ज्यांची गरीबाचं वासरू पळते चांगलं 50 लाखाला 40 लाखाला 10 लाखाला 12 लाखाला मागितलं त्यांनी पैसे केलं पाहिजे हे मला सल्ला सांगा तुम्ही. म्हणजे लोकांना सांगा, मला नको सांगायला. म्हणजे जे बी गोरगरिबाचे बैल पळते ना आता बरेच कोणी असू द्या किती गरीबच्या गरीब असू द्या म्हणजे त्याचं नंदी एक नंबरात पाळणार आहे त्याची इच्छा नाहीच होत घ्यायला. काय विषय आहे म्हणजे त्याला आनंद वेगळाच राहतो. त्याला समोर पैसे किती समोरचा माणूस 50 लाख देतो किती देतो हे त्याच्या लक्षात नाही येत. म्हणजे आज तो आनंदच राहतो. म्हणजे त्याला तेवढे पैसे घेऊ वाटत नाही. नंदी नको जायला. पण ज्यावेळेस ती वेळ निघून जाते त्यावेळेस ती काय सांगतात त्यावेळेस ते नंतर पस्ताव करते. त्या टायमिंगला टाइम सांभाळाच पाहिजे. प्रत्येक दिवस सारखे येत नाही. जे समजा फोकस असला ना त्याच टायमिंगला व्हायला पाहिजे. ते ह्या भागात तुमच्या भागात ह्या भागातला बैल तुमचा असं म्हणजे आवडता बैल कुठला काय? आता बरेच आवडते बैल सगळ्याचे नाव घेऊ शकत नाही. भरपूर नंदी. हा आणि गाडा मालक काय सांगतात? गाडा मालक पण चांगले सगळे असं काही नाही विषय. हो मदतीचा हात एक प्रकारे कोण म्हणजे कधी कधी तुम्हाला म्हणजे मदत करते ती सगळे लोक. पैलवानाविषयी काय सांगतात? पहिले तिकडे जाऊ काही नाही. पैलवान म्हणजे आता बरेच दिवस यायच्या दोघर बी आलतो. बरेच दिवस चिंचाळेल त्याच्या तिथंच राहतो. आणि ते
कंटिन्यू या भागात आले म्हणजे ते येतेच आपल्याकडे. पहिलवान काय सांगताल त्यांच्याविषयी काय सांगताल तुम्ही? शाकीर भाई आपल्याकडं म्हणजे कुणाला माहित बी नव्हतं. तेव्हापासून आमची गोष्ट नाही. हम्म. आमचे शेठ आणि शाकीरबाई एकदम खास मित्र आहेत. बर. सुशांत शेठ, हा. त्यांच्यामुळे आपली ओळख शाकीरबाईंच्या संग. मूर्ती लहान पण महाराजांच्या कीर्तिमान आहे. हा म्हणजे आपल्या भागात शाकीरबाई आलं बी नव्हतं इकडे. तेव्हापासून आमची आणि त्यांची जान पाहिजे नुसती पहिलवान बी तवा म्हणजे आपण इकडे जास्त चर्चेत बी नव्हतं काही नव्हतं, आलते ते आपल्या घरी. घरी गेलो डायरेक्ट आम्ही. घरी म्हणजे असं म्हणजे उर्मट बोलणं नाही, काय म्हणायचं पहिलवान? काय हाय उर्मट बोलणं? चला, धन्यवाद मित्रांनो.